नाणेघाटला जिथं आपले मालिका जी चालू होती याची काय आपण घोडीला टोनका म्हणून, तर तेच हे जाधव ठेकेदार आहे. काम करताना बाईट केली, काम अजून चुकले नाही तर ते कवर गेला असतं. हे अशी खडी निघत होती याची. हे कवर त्याने दुसरं हे बघा वरी नाकार असतो तो पूर्ण वर येते ते. थांबा थांबा तुम्ही नका जी काही खडी इथं पडलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलोय. ही खडी आहे, ही सगळी स्पॉटेड मुरमाची जी एकदम कमी ताकद असलेला दगड आहे का, जसा ज्या भावात मिळतोय स्वस्तात मस्त असं ते आणून त्यांनी इथं हे आहे. लाल खडीचं बी प्रमाण मोठं आहे. गारगोटा आहेत याच्यामध्ये, गारा आहेत, हाताने मोडणी खडी. हे अशी सगळे ही खडी आहे. ही जवळून बघा, ह्या असं यूज करता येतात का, याची क्रशिंग व्हॅल्यू किती आहे या अधिकाऱ्याने सांगावं. याच्यावरून गाड्या गेल्या की ही खडी फुटून जाते. याच्या तर मला असं कुठं दिसत नाही एक तरी चांगला असा बिगर स्पॉटचा किंवा असा दगड आहे असं कुठंच नाही. हे सगळं असंच यूज केलेलं आहे आणि ह्या कपच्या सगळ्या केल्या आहेत. लाल आहे पूर्ण. काही विचू नका त्यांना दाखवा असं, कारण की काय म्हणतात ते अधिकारी म्हणतात मी व्यस्ता हे व्यसले आम्ही. अधिकाऱ्यांचं साजर हे 8 कोटी रुपये शासनाचे जे वेस्टेज घालवले आहेत त्यात जबाबदार सर्व PWDचे अधिकारी आहेत. आणि हे जर अधिकाऱ्यांनी जर शांततेत जर घेतलं नाही, नीट करून घेतलं नाही तर हे प्रकरण मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे बी जाणार आहे, आपले राज्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे बी जाणार आहे. त्यांच्या शिर्डीच्या मेळाव्यात सांगितलं ही जी खडी आहे ना टोटली ही मुरमाची खडी आहे. ह्या खडीला झीज असते. ही खडी पाण्याने भिजली, तिच्यावर लोड गेला तर ह्या खडीचा भुगा होतो. जी खडी हाताने मोडली जाते, तुटते, त्या खडीचा वापर इथं रस्त्याला झालेला आहे. 8 कोटीचा रस्ता आहे ना, 8 कोटीचा रस्ता आहे हा, आणि ह्या अख्ख्या रस्त्याची धूळ झालेली आहे. अधिकारी लोकांना जर सांगितलं तर अधिकारी लोक म्हणतात सांगतो ठेकेदाराला, एवढंच उत्तर देतात. एक बाबा लक्षात आणून देतो, हे नाणेघाटला जिथं आपले मालिका जी चालू होती याची काय आपण घोडीला टोनका म्हणून, तर तेच हे जाधव ठेकेदार आहे. पत्रकारिता करतोय नाविलाजाने, आम्हाला पत्रकारितेच्या बाहेर जाऊन हे करावं लागतं. आज ही अशी सजग नागरिक गावोगावी तयार झाली, हे आळा बसला. आता हे इतकं स्पेशलिस्ट माणूस ते सरपंच एवढं जीव काढतो, त्याला सुद्धा विचारतात टेंगले चालू येते सरपंच सुद्धा. हे लोकांनी जर काम खराब आहे असं जर आरोप केला तर हे ठेकेदार काय करतात, काम पण ठेवतात आणि ते सगळे धूळ घाण उडते आणि मग शेवटी गावकरीच वैतागतात, कशाला काम पण ठेवतो, ते जाऊ दे, होईल तसं होईल, पण आमचा रस्ता मोकळा करा. अशी आर्थिकता म्हणजे एक म्हणजे कसं पद्धतीने हा डाव केला जातो आणि कामं केली जातात. आता हे काय मगाशी ते बागले म्हणले गारपट खडी नाही, तर मग मी म्हणलो माझे काय डोळे गेले नाही, माझे तर डोळे चांगले आहेत, अजून तर मला चष्मा नाही. एक हायवे जाईल, हायवेच्या खाली आपण टाकू, काय याची अवस्था होईल. हे सरकारी 8 कोटी रुपये कशाला दिलेत शासनाने जरी 8 कोटी रुपये दिले, पण शासनाने त्यांचे प्रतिनिधी इथं ठेवलेत ना PWDचे अधिकारी म्हणून, त्यांचं लक्ष त्यांनी दिलंच पाहिजे. त्यांचं काम आहे लक्ष देणं, त्यांचं काम होतं, त्यांचं काम आपण केलंय. आपण वेळोवेळी लक्ष देऊन आपण त्यांना फोन केले तरी ते विजिटला नाही आले. जर ते ज्यावेळेस त्यांनी 3 मिक्सर टाकले होते, मी म्हणलो M30चं कॉन्क्रीट नाही साहेब, याला स्काडा मशीन नाही, ते दोन्ही अधिकाऱ्यांची रेकॉर्डिंग आहे, तसं काय आपण काही याच्यात हे नाही. पण त्यावेळेस ते म्हणले स्काडा मशीन नसतं तरी आपण. गावकऱ्यांनी हे व्यक्ती आहे, सरपंच आहेत किंवा काही लोक आहेत, याच्या पाठीमागे राहा, कारण की असं अन्यायाला वाचा अनेक लोकांचं ते तोंड बंद केलं जातं. खूप अनुभव आहेत, काय लोक विरोध करतात त्याची तोंड, पण हे जो व्यक्ती झटतोय याची काही चुकीचं नाही. यांच्या पाठीमागे राहा. हे सगळे हे तुमच्याच विकासासाठी हा निधी आलेला आहे.
आहे काही ठेकेदार अधिकारी वगैरे खूप कांडे करतात लोकांना, आणि ही अशी वस्तुस्थिती आहे. हे बघावा, आणि काय ते जरा ज्याचं सिमेंट वापरले, कसली काय राखेची पावडर आणली ते समजत नाही. अधिकारी लक्ष घाला. जुन्नर टाइम्सच्या दर्शकांनो बघा, ही वास्तवता दाखवायचा आमचा प्रयत्न आहे. तुमच्या भागात अशी कामं होत असेल तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही त्या ठिकाणी येऊ दाखवू. कारण की मी वैयक्तिक प्रत्येक वेळी बातमी करणं हा दिसत म्हणजे तो आमचा रोल नाही. फक्त जे समाजाचं जी भावना आहे ती मांडतोय. तर आम्हीच आमची भावना किती दिवस मांडायची आणि का मांडायची हा देखील प्रश्न निर्माण होतोय. अधिकाऱ्यांना डोळे उघडा, नाही तर तुमच्या डोळ्यांना भिंग लावून घ्या आणि ह्या ठेकेदारावर कारवाई करा. ह्या पार्टी टाकलं पाहिजे. त्याचे ब्लॅकलिस्टला ते काय आता ते होणारच आहे ब्लॅकलिस्ट. पण ही वस्तू ती बघा. जुन्नर टाइम्स, उदापूर, जुन्नर.